बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात पवारांचा ऐतिहासिक विजय. पवारांनी विजय मिळवून आपली ताकदच दाखवून दिलाय आणि ईव्हीएम बेकार कसा आहे हे सुद्धा सिद्ध करून दिलंय. अहो एवढंच नाही, प्रकाश आंबेडकरांना कसलं घवघवीत यश मिळालंय. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे आणि याला कालापव्यय म्हटलंय. राहुल गांधी आरोप करतात, देवेंद्र फडणवीस उत्तर देतात. या आरोपाच्या उत्तरावर राहुल गांधी गप्प बसतात, काँग्रेसी मात्र बोंबा मारतात. बोंबा मारणे, गप्प बसणे, ईव्हीएम फालतू आहे म्हणणे हे चालत राहणार आहे. याचाच आढावा आपण घेऊया आजच्या वेळी. नमस्कार. दोन घटना आहेत. दोन घटनांच्या मधून एकच निष्कर्ष आहे आणि या दोन्ही घटना आणि त्याच्यावरचे निष्कर्ष मला आज तुम्हाला सांगायचे आहेत. घटना पहिली, बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. निवडणूक सहकारातली असल्यामुळे ती ईव्हीएम वर झाली नाही, तर ती बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर जुन्या पद्धतीप्रमाणे झाली आणि त्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय. त्यावरचं राजकीय भाष्य आपण नंतर करू, पण हा निकाल, त्या निकालाचे अर्थ आणि बॅलेट पेपरवर निवडणूक यावर आपण नक्कीच बोलणार आहोत. घटना दुसरी, कोर्टाने एक याचिका फेटाळून लावली आहे. निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अचानक वाढलेली 76 लाख मतं ही संदिग्ध आहेत आणि या संदिग्धतेत 19 मतदारसंघात तर ते प्रमाण अधिकच आहे. म्हणून ही निवडणूक रद्द करावी अथवा याबाबतचा खुलासा करावा या अर्थानं ती याचिका केली गेलेली होती आणि ती याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. याचिकाकर्ते अर्थातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे होते. गंमत अशी असते की एखादा मुद्दा वारंवार काढायचा आणि त्यावर शंका उपस्थित करायची. याआधी राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी उर्फ परमपूजनीय राहुल म्हणजे पप्पू राहुल यांनी अशीच विधानं केलेली होती. मतदान का वाढलं, ते बॅलेट पेपरवर घ्या, ईव्हीएम वर नको, हा विजय ईव्हीएमचा आहे, नाचता येईना, अंगण वाकडं, असा सगळा तो प्रकार. कशावर तरी खापर फोडायला हवं, कारण कशावर तरी नाही फोडलं तर ते या गांधींच्या डोक्यावर फोडलं जाण्याची जास्त शक्यता होती. आपल्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी गांधींचं डोकं वापरलं जाऊ नये यासाठी आपलं असलेलं डोकं वापरून गांधींनी हे खापर ईव्हीएम वर आणि वाढलेल्या मतांवर फोडण्याचा प्रयत्न केला. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना जशास तसं उत्तर दिलं. एवढ्यावर कुठे काम भागताय, कागदावर घ्या, कागदावर घ्या अशी मागणी गांधी आणि गांधींचे समर्थक पक्ष जीजीरजी म्हणत रिओढू लागले. त्यात मग जितेंद्र आव्हाड असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, हे सगळे शरद पवार गटाचे नेते म्हणू लागले की ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या. जणू काही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या की यांचा विजय होणार होता आणि झालंही तसंच. काय जबरदस्त विजय मिळालाय ना पवार साहेबांना. 17,000च्या आसपास एकूण बॅलेट पेपरवर मतदान झालं. एवढं मतदान मोजायला अख्खा दिवस आणि एक रात्र घालवावी लागली, कारण 17,000 म्हणजे टाकलेली माणसं 17,000 होती, मतदान टाकलेली माणसं 17,000 होती, पण ते खूप उमेदवारांच्या मध्ये विखुरलेलं होतं. 17,000 मतं मोजायला लागलेला वेळ आणि त्यानंतरचा निष्कर्ष जर तपासला तर पवार साहेब गेले 3ऱ्या नंबरवर. थर्ड मॅन. पहिल्यावर अजितदादा पवारांचा गट, दुसऱ्यावर तावरेंचा गट आणि तिसऱ्यावर पवारांचा गट. बारामतीत पवारांचं काय वजन आहे,
बॅलेट पेपरवर मतदान घेऊन सुद्धा त्यांचं पॅनल 3ऱ्या नंबरवर जातं, जिथे शरद पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, सुप्रिया पवार सुळे एवढे सगळे पवार आपली पॉवर घेऊन उभे असतात. पण माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीत 700-800 मतांच्या वर पवार साहेबांच्या पॅनलला मतं मिळत नाहीत. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती? म्हणजे एवढी निवडणूक लढवून सुद्धा पवारांना 3ऱ्या नंबरवर जावं लागतं. ताई, आव्हाड दादा, रोहित दादा, कारण तिकडे आम्ही दादा लागतील ना, आणि युगेंद्र भैया, जरा सांगाल का ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरचा वापर झाल्यावरही आपली 3ऱ्या क्रमांकावर घसरण का झाली? आता कायद्याचं ज्ञान असलेल्या माणसांविषयी बोलू. हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं कशा करता अशा याचिका घेऊन येत आहेत आणि या याचिका घेऊन येऊन आमचा वेळ वाया घालताय, कालापव्यय करताय. 76 लाख मतदान वाढलं, ही काही याचिका करण्याची गोष्ट आहे? बरं, या आधीच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाच्या याचिका दाखल झालेल्या होत्या का? मतदान वाढलेलं आहे. काँग्रेसची सत्ता आली तेव्हाही मतदान वाढलेलं आहे. पण आता काँग्रेसची आली नाही, भाजपची आली, शिवसेनेची आली, म्हणून एवढी खदखद या सगळ्यांच्या मनामध्ये. नाही, मतदान वाढवलं, करून घेतलं. कालापव्यय करणाऱ्या याचिका म्हणून ज्या याचिका निकाली काढण्यात आल्या, अशा याचिकांच्या निकाली काढण्यात आल्यानंतरच्या बातम्या मात्र खूप छोट्या छोट्या होत्या. खरं तर प्रकाश आंबेडकरांना हा दिलेला मोठा धक्का होता. पण या धक्क्याविषयी बोलतो कोण हो? आम्हाला बोलायचं नाही ना. ते धक्का बसलाय हे न सांगण्याचे तर काय बाकी फार बोलायची गरज नाहीये. राहुल गांधींचा विषय तर आपल्याला ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीसांनी अशी तासली आहे ना, अशी तासली आहे. त्यांनी सांगितलं की मग आव्हाड का निवडून आले ते सांगा, तुमचे मुंबईचे माणसं का निवडून आले ते सांगा, नागपूरचा पश्चिमचा माणूस निवडून का आला ते सांगा. हे सगळं कुणी सांगत नाही. तिथे तर जास्त वाढलेत. मतदान वाढलं की भाजप निवडून येतो हा आरोप असेल तर काँग्रेसची एवढी माणसं वाढलेल्या मतांवर निवडून का आली हे कोणी बोलणार नाही. काय कालापव्यय करणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मांडायच्या आणि त्यावर आपणही उत्तर देऊन कालापव्यय करायचं, हे काही बरं नाही. त्यामुळं इतक्यावरच थांबतो. बाकी बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यावर शरद पवारांना जे 3रं स्थान मिळालंय त्यासाठी पवारांचं मनपूर्वक अभिनंदन.